हे पहा, आता सोशल मीडियासाठी नवीन भयानक नियम निघाले आहेत. हे नियमांचे पालन केलं नाही तर जेल होऊ शकते, भयानक दंड लागू शकतो. आपण सर्व सोशल मीडिया वापरतो, त्याच्यामुळे सर्वांनी हे नियम ऐका. आवश्यक आहे सर्वांसाठी, नाही तर पनिशमेंट होईल. आता बघा, कोर्टाने किंवा सरकारने सांगितलं एखादा व्हिडिओ की हा समाजासाठी घातक आहे, तर तुम्हाला तो 3 तासात डिलीट करावा लागेल. कोर्ट आणि सरकारच्या आदेशाप्रमाणे 3 तासात डिलीट करावा लागेल असा व्हिडिओ जो समाजासाठी घातक आहे. दुसरं महत्त्वाची, आता पण AI व्हिडिओ आणि फोटो जनरेट करतात, तर त्याच्यावर स्पष्टपणे लेबल आपल्याला लिहावं लागेल, सिंथेटिक और AI जनरेटेड. स्पष्टपणे अशा व्हिडिओ फोटोंवर सिंथेटिक और AI जनरेटेड लेबल लिहावंच लागेल. तिसरं, आता कोणाची प्रायव्हसी भंग करणारे व्हिडिओ असतात, डीप फेक व्हिडिओ असतात, कोणाची बदनामी करण्याची हेतून मुद्दाम तयार केलेले, मुद्दाम अपलोड केलेले प्रायव्हसी, तर अशी व्हिडिओ 2 तासात हटवणे गरजेचे राहील. किती तासात? 2 तासात हटवावीच लागतील. आता प्रत्येक व्हिडिओच्या एक वॉटरमार्क, एक कोड असेल आणि त्या कोडवर मग सरकारला माहीत पडेल तो व्हिडिओ कुठं रेकॉर्ड केला गेला आहे आणि कोणतं टूल वापरून रेकॉर्ड केला गेलेला आहे. सोशल मीडिया कंपन्या वरपड प्रत्येक व्हिडिओची म्हणजे सरकारला माहिती देतील. प्रत्येक 3 महिन्यांनी सोशल मीडिया तुम्हाला 3 महिन्यांनी अलर्ट देत राहील. ह्या नियमांच्या प्रत्येक 3 महिन्यात अलर्ट देईल सोशल कंपनी. आणि जे क्रिएटर आहे, यूट्यूब क्रिएटर किंवा दुसरे, त्यांच्यासाठी आणखी जबरदस्त नियम आहे. कोणताही AI जनरेटेड व्हिडिओ अपलोड करताना काळजी घ्या. तो हत्यार दाखवले का, त्याच्यात शस्त्र दाखवली आहेत का, हिंसाचार संबंधी आहेत का, लहान मुलांचे व्हायलेट करतायत का. जर असं काही तुम्ही केलं तर तुमचे चॅनल डिलीट होऊ शकतं. त्यामुळे क्रिएटरने प्रत्येक AI व्हिडिओ अपलोड करताना फार काळजी घ्या, नाही तर चॅनल डिलीट होण्याचा धोका आहे. जास्तीत जास्त चांगले नियम शेअर करा. आत्ताच ते 20 फेब्रुवारीपासून लागू झाले, तर आपण सर्व सोशल मीडिया वापरतो, नाही तर दंड होऊ शकतो, जेलसुद्धा होऊ शकते. करा शेअर आणि तुम्हाला माहिती आवडते सबस्क्राईब करा. करा शेअर. धन्यवाद.